नमस्कार. पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप स्वागत. आपल्या महाराष्ट्रात सणासुदीला घरोघरी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी केली जाते आणि कटाची आमटी याशिवाय या पुरणपोळीला पूर्णत्वच नाही. चला तर ही कटाची आमटी बनवायला घेऊ. प्रथम कुकरमध्ये भिजवलेल्या हरभऱ्याची डाळ, अर्धा टीस्पून हळद व 1 टेबलस्पून तूप आणि 2 ग्लास पाणी घालून ही डाळ चांगली शिजवून घ्यायची. या शिजलेल्या डाळीतून पाणी गाळून घ्यायचे. या आमटीसाठी साहित्य: डाळीचे पाणी, आमसूल, कढीपत्ता, मीठ, हळद, लसूण, खोबऱ्याचे काप, कोथिंबीर. गॅसवर कढई पूर्ण आचेवर ठेवून यात 2 टेबलस्पून तेल घालूया. तेल गरम होताच यात प्रथम मोहरी व त्यापाठोपाठ जिरे ते तडतडायला लागताच हिंग टाकून घेऊ. लगेच कढीपत्ता टाकून या फोडणीत थोडी कोथिंबीर चिरलेली टाकून लगेच यात ओलं खोबरं व लसणाचे वाटण या फोडणीत टाकून घेऊया. तेल सुटूपर्यंत हे चांगले परतून घेऊ. आता यात आवडीप्रमाणे घरगुती तिखट घालून थोडं परतून आता हे डाळीचे पाणी ओतून घ्यायचे. लगेचच यात मीठ, आमसूल, त्यानंतर कोथिंबिरी या आमटीमध्ये घालायचे. पूर्ण आचेवर हे उकळायचे. यामध्ये कट येण्यासाठी तेल, कांदे व जास्तीचा मसाला वापरलेला नाही. ही आमटी पुरणपोळी, गुळवणी, तूप यासोबत खूपच स्वादिष्ट लागते. भाताबरोबर तर खूपच चविष्ट लागते. या आणि अशा पारंपरिक स्वादिष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे. धन्यवाद.